वेजेगाव इथं कोणत्या नेत्यानं सर्वाधिक विकास केला यासाठी घेत असलेला जनसूर्य न्यूजचा ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट. किरण भगत, जनसूर्य न्यूज, विटा. नमस्कार, आपलं नाव काय? संजय पाटोळे, गाव वेजेगाव. तर आपल्याला असा प्रश्न आहे की गेल्या 5 वर्षात गावामध्ये कोणती कोणती कामं झाली तुम्हाला आठवतंय? गेल्या 5 वर्षात आता नवीन ग्रामपंचायत आल्या, 2 वर्ष झालं. 2 वर्षात वेजेगावात एकही काम झालेलं नाही. गाव पातळीवर काय किरकोळ काम झाली असलेली अनुसूचित जाती जमातीतलं तेवढीच काय 1-2 कामं झाले, ते गटारीची वगैरे. बाकी काय कामं झालेली नाही. एकही काम झालं नाही असं नाही. नाही तुमचं? हा, तर पाण्याचं काय, तुम्हाला पाणी आलंय गावाला? पाणी अनिल भाऊ आमदार झाल्यापासून गावाला पाणी भरपूर आहे. पाणी भरपूर आहे. हा, पाण्याचा काय लाभ होतोय का? पाण्याचा लाभ शेतीला भरपूर होतोय की ऊस, कडधान्य याला भरपूर फायदा होतोय. तर तुमच्या गावच्या अजून काय समस्या आहेत काय? आमच्या गावच्या समस्या आहेत, आता काय एवढ्या समस्या नाही. काम झालेलंच आहे सगळं, पाण्याचं काम पूर्ण झालेलं आहे. दुसरी काय समस्या नाही. रोजगार आता शेतीला पाणी फिरल्यापासून रोजगार काय नाहीच. रोजगार, आरोग्य याच्याबद्दल काय समस्या राहिली नाही? नाही, काय नाही. आरोग्याचा दवाखाना मोठा 4 कोटीचा भावानी बांधून दिलाय वर माळावर. ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार, तुमचं नाव काय? बाबासाहेब गणपत पाटोळे. तर आपल्याला असा प्रश्न आहे की वैभव दादाच्या काळात तुमच्या गावासाठी किती योगदान मिळालं किंवा किती निधी आला काय? या काळात आपल्याला भरपूर निधी योगदान भरपूर मिळालेलं आहे. पण आपल्याला विषय कसा झाला, गावस्वरूपी जे काम जे झाले ते गावस्वरूपी झाले, पण जे रामोसा समाजासाठी जे काम झाले ते काय अपुर आहे अजूनपर्यंत. काय म्हणजे कशाचा प्रश्न भेडसावत आहे? कसं, एक रस्त्याचा एक प्रश्न आहे, एक नाल्याचा प्रश्न आहे, एक लाईटचा प्रश्न आहे. आणि जे आताच्या ह्या कारकिर्दीच्या मागल्या 1-2 वर्षापूर्वी जी कामं जी झाली, म्हणजे आमच्याकडनं असू नाही तर त्यांच्याकडनं असू द्या, ते काय आम्हाला बघायचं नाही. तर ते काम अक्षरशः असं आहे की त्या नाल्यावर जरी पाय दिला तर ती नाल्याची परिक्षा आतमध्ये जाते. असं ते पहिल्यापासून अशी कामं झालेली आहे ती. तर ते पण प्रशासनानं तिथे येऊन बघण्यासाठी ही पण आमचं निवेदन आहे. आणि जे देवळाचं आमचं देवाचं भवानीचं खंडोबाचं जे काम जे आहे ते आम्हाला तिथं जरा भीतीचं जरा इकडे तिकडे आम्हाला थोडं आता बघायला चालू आहे. मग त्या भीतीच्या कामासाठी सुद्धा भरपूर अडथळा आहे गावामध्ये. तर ती पण प्रशासनानं तिथे येऊन ते आपली पाणी तिथे करून आम्हाला काय असेल ते उल्लेख द्यावा कशी आहे. ते आपल्या या वेजगावसाठी कोणत्या नेत्यानं ज्यादा योगदान दिलं असं वाटतं? योगदानचं तसं आम्ही काय प्रत्यक्ष असं काय सांगू शकत नाही, कारण आपण काय ग्रामपंचायतीमध्ये एवढं नसतोय. कोणाचं काय येतंय कोणाचं काय नाही हे बघत नाही. पण आमच्या हितासाठी आहे ते तेवढं तिने त्या इलेक्शनच्या अधिकार सगळं आमच्या डोळ्यासमोर पाणी कोणून द्यावी हीच आमची इच्छा आहे. बाकीच काय. तुमच्या नजरेत बाबा एखादा व्यक्ती असं असेल ना बाबा, गोपीनाथ पडळकर साहेब आहेत, ब्रह्मानंद साहेब, नंतर सुहासभाई आहेत, वैभवदादा पाटील आहेत, राजेंद्र अण्णा आहेत, असे नेते आपले संग्राम नाना माने आहेत. तुमच्या नजरेत असा कोणता व्यक्ती आहे की बाबा त्यानं तुमच्या गावासाठी योगदान दिलंय सर बऱ्यापैकी? तसं काय कसं आपण सांगू शकत, कसं सांग, कुठल्या नेत्याला आम्ही बरोबर चुकीचं कुठल्या नेत्याला बनणार. पण आम्हाला एवढं सांगणं की या इलेक्शनच्या ह्याच्यात कुठलं पण नेता असू द्या किंवा गावसुरी पण नेता असू द्या किंवा बाहेरचा नेता असू द्या, पण त्यांनी ह्या गावाची येऊन पाहणी समक्ष करावी, समक्ष बघावं आणि ही जेवढा तोडगा आहे तेवढा करून द्यावा. नंतर मग आम्ही आमचा समाज काय असेल ते ठरवू. त्यांच्या पाठीमागं कोणाच्या जायचं, कोण आम्ही घेईल त्यांच्या आम्ही पाठीमागं आरामश्री जाऊ. हे आमची आता आहे. काय गावातील ग्रामस्थांनी असा प्रश्न केला की सुहासभाईच्या काळात, अनिल भाऊच्या काळात भरपूर कामं झाली गावात, गावाचा एकही प्रश्न आता शिल्लक राहिलेला नाही. की तुम्ही तर म्हणताय की बाबा अजून काम समाजात काम प्रलंबित आहे किंवा कामं झालीच नाही. हो, हे खरंच आहे. आणि त्यांच्या जे काळात जी काम जरी झाली ते आता ते वर्ण कसं काम झालं ते आम्हाला काय बघायचं नाही. पण त्यांनी प्रत्यक्ष जर बघितलं तर त्यांनी स्वतःहून कळलं आपल्याला नालं काम कसं झालंय, विहीर काम कसं झालंय, पाईपलाईन काम कसं झालंय, टाकीचं काम कुठं झालंय, समाज मंदिर कुठं काय राहिलंय, हे त्यांनी प्रत्यक्ष आल्यानंतर मग कळलं. ते मग तुम्ही काम झालंय म्हणून नुसतं म्हणून तुम्ही प्रत्यक्ष समक्ष येऊन इथं बघा. म्हणजे रामो समाजात काम झालं नाही म्हणा, काही सुद्धा झालेलं नाही.
नुसती ही आश्वासनची गोष्ट आहे. मागल्या 5 वर्षापासून आतापर्यंत हीच गोष्ट चालू आहे. करतो करतो म्हणूनच गोष्ट चालू आहे, पण त्याचा तोडवा आतापर्यंत अजून काही सुद्धा निघालेला नाही. धन्यवाद. आजोबा तुमचं नाव काय? वसंत बंधू पाटोळे. वसंत बंधू पाटोळे. तर आपल्याला असा प्रश्न आहे, तुमच्या आता तुम्ही वयोवृद्ध वाटता, तर तुमच्या काळापासून आतापर्यंत कोणत्या नेत्याने वेजेगावसाठी योगदान जादा दिले? जास्त म्हणजे अनिल भाऊ. अनिल भाऊनी योगदान दिले. आज का म्हणायचंय तुम्हाला? आता म्हणायचं तुम्हाला सांगतो, अनिल भाऊनं कामं केलेली मी स्पष्ट सांगतो तुम्हाला. हा, अनिल भाऊनं बालवाड्या केल्या, अनिल भाऊनं तुम्हाला 20 बंधार केलं आत्ता, आणि तुम्हाला सांगतो तुमचं हे केले, रस्त्याचं काम केलंच, पण दवाखाना हे त्यांच्या हस्ते झाला, शाळा मराठी शाळा त्यांची हस्ते झाली. हायस्कूलवर तुम्हाला सांगतो की काम त्यांनीच पूर्णपणे केलेलं आहे अनिल भाऊनी. हो. आणि पाण्याचं काम तर टिंबूचं तुम्हाला सांगतो इतकं जोरदार की भागात तुम्हाला सांगतो रोजगार नाही एवढा तुम्हाला सांगतो रोजगार मिळवून दिला. आज बरंचसं तुम्हाला सांगतो त्यानं कामं केली, आणि त्यानं तुम्हाला सांगतो की आता सध्या तुमचं ह्याचं फिल्टरचं काम केलंय. तुम्हाला सांगतो फिल्टरचं, ते फिल्टर तुम्हाला सांगतो ह्यांच्या काळात ह्यात बसवता आला नाही, फिल्टर बोकळा पडलाय. काय तुमच्या गावातल्या ग्रामस्थांनी असा पुन्हा ही पाईपलाईन तुम्हाला सांगतो सगळी गावातली त्यानंच केलेली आहे. काय तुमच्या गावातील ग्रामस्थांनी असा प्रश्न उपस्थित केला की अनिल भाऊच्या या गेल्या 5 वर्षात कामच झालं नाही, काय त्याच्यावर काय म्हणाल? 5 वर्षात काम केलं नाही असं त्यानं मोहर येऊन सांगावं, त्यानं पुढून सांगावं. मी इथं बस उभा आहे का नाही, आता त्यानं इथून सांगावं की मग काम झालं नाही म्हणून मी सांगतो त्याला, कुणी असू द्या. धन्यवाद, आभारी आहोत. या गेल्या 5 ते 10 वर्षात सुहासबाईच्या माध्यमातून, अनिल भाऊच्या माध्यमातून वेजेगावसाठी किती काम आली ते आज तुम्हाला सांगू शकाल? होय, सांगू शकतो. किती काम आली? काय दवाखाना एक आलाय, अजून गुराचा दवाखाना आलाय, रस्त्याचं काम विट्यापासून इकडे झालं, म्हणजे पवारमाळ्यापर्यंत झाले, मोठं काम झाले. रस्त्याचं तर असं मोठं काम आहे की नाही मोठं काम, जायला यायला असं 1 तास बरं विटा ते वेजेगावला विट्याला जायला टाइम लागतो. पूर्ण नाही, पण तरी पण आता मार्ग काम झाले तरी आम्ही 10-15 मिनिटात जाऊ शकतो. असा रस्ता झालाय की, आणि पुलाचं काम असं आहे की पाऊसही पडला तर वाड्याला पाणी यायचं, त्यातनं जायला येत नव्हतं, तर वाटायचं की लांब ठिकाणी माऊलीहून जावं काय, असं पण म्हणजे साळशिंगच्या पुलाची परिस्थिती होती. तर ते पुलाचं काम एकदम मोठं काम झालेलं आहे. अजून अलीकडल्या देवखरमाळ्यातल्या बी पुलाचं काम त्यांनी मोठं झालेलं आहे. आणि उसाच्या गाड्या बेड्या काय असं वाढायचं म्हटलं तरी ते डबल ट्रॅक्टर शिवाय निघत नव्हते. सर्वांच्या काळात कोणतंच काम झालं नाही म्हणायचं. मस्त जे ते म्हणतो टेंबूजनक, पण टेंबूजनक म्हणजे अनिल भाऊनीच काम टेंबूच केलं. अनिल भाऊनी काम. हो, आणि अजून सुद्धा भैया हे आमदार होणारच. धन्यवाद. ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव काय? बंडाया लक्ष्मण जंगम. तर आपण वेजगावाबद्दल काय समस्या आहेत ते तुम्ही जरा सांगा. आता काय समस्या राहण्यासारखं काय राहिलं नाही. भाऊनी दोन्ही पण दवाखाना, पशुवैद्यकीय आणि माणसा दवाखाना पण चांगला बनवून ठेवला. मराठी शाळेचं वॉल कंपाऊंड, शाळेची इमारत चांगली करून ठेवल्या, रस्ता विटा वेजेगाव चांगला करून ठेवलाय, टेंबूचं पाणी आल्यामुळे बाकी सगळ्या विषय संपवून टाकलाय. तर यामध्ये आता 2 ते 4 कॅन्डिडेट असणार आहेत, 4 ते 5 कॅन्डिडेट असणार आहेत. त्यामध्ये वैभवदादा पाटील असतील, सुहासभाई बाबर असतील, किंवा ब्रह्मानंद पडळकर साहेब असतील, आणखीन राजेंद्र अण्णा असतील, किंवा इतर कोणी असेल. तर यामध्ये तुम्हाला सर्वाधिक पसंती कोणाला असेल? सुहास बाबर. सुहास बाबर. असं का? त्यांच्या वडिलांनी काम केली होती, ती पण जे जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष असल्यामुळे त्यासून कामाचा अनुभव आली ती. वैभवदादा का नको तुम्हाला? त्यांचं कसं राजकारणात कधी बाहेर विधानसभा करतो, परत कधी इतर वेळेला काम केलं नाही, कामाचं नाही, परत राजकारणच करत नाही, तेवढे विधानसभा परत नाही काय. धन्यवाद.